महत्वाच्या अनुदानाच्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकला नाही. पंचायत समितीची सत्ता बंधूनो त्यांच्याकडेच आहे. मनरेगाची विहीरची जी योजना आहे बंधूनो, त्या विहिरीसाठी 5 लाखाचा लाभ मिळतो. एक त्या ठिकाणी कुणाच्या तरी तक्रारीवरून गेल्या 1.5 ते 2 वर्ष झालं बंधूनो आपल्या तालुक्यातल्या पंचायत समितीच्या माध्यमातून जे विहिरी मंजूर झालेल्या आहेत त्याची कामं ठप्प आहेत, बंद आहेत. कामदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भांडला नाही, बोलला नाही. मग तुम्ही त्या शुभारंभाप्रसंगी हे तालुक्याला त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं, पण तुम्ही सांगू शकला नाही बंधूनो. आणि मग त्या विहिरीच्यासाठी बंधून 310 रुपयाला मजूर म्हणून त्या ठिकाणी आहे. मला सांगा, जगाच्या पाठीवरती विहिरीमध्ये काम करायला 310 रुपयाला कोणता मजूर येतोय? आणि विहिरीमध्ये विदाउट जेसीबी त्या ठिकाणी काम करायचं नाही म्हणून ही जी सरकारची योजना काढली, का तुम्ही सरकारला त्या ठिकाणी भांडू शकला नाही, बोलू शकला नाही? फक्त निवडणुकीपुरतं सरकार केंद्रात माझा आहे, राज्यात आमचा आहे आणि आम्हाला द्या म्हणून जर तुम्ही सांगत असाल आणि लोकांची दिशाभूल करत असाल तर आपल्याला त्या ठिकाणी उद्याच्या 7 तारखेला बंधूंनो जागृतीनं मतदान करणं काळाची गरज आहे. काय आपल्या पंचायत समितीच्या आरोग्याच्या विभागाची गोष्ट आहे? तालुक्यातले आरोग्य केंद्र एकीकडे वाढती लोकसंख्या, कुठल्याही आरोग्य केंद्रात जावा, औषधोपचार त्या ठिकाणी मिळत नाहीत. त्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी कमतरता असल्यामुळं कुणी सर्वसामान्य नागरिकांना त्या आरोग्य केंद्रामध्ये कोणी भेटत नाही, डॉक्टर उपलब्ध नाहीत. गेलं तर त्यांची त्या ठिकाणी तपासणी होत नाही. मग का आमदारांनी त्या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आरोग्याविषयी तुम्ही त्या ठिकाणी बोलला नाही? कारण बंधूंनो, नगर त्या ठिकाणी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाची देखील तुम्ही अजून चौकशी करा. 2-3 वर्ष झालं पद रिक्त आहेत. आज तालुक्यातल्या त्या ठिकाणी कोरोना काळापासून ती आज मग माझ्या माळराणा भागात असेल किंवा तालुक्यात त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायावरती प्रपंच चालवणाऱ्या शेतकऱ्यांच्यावरती आज जनावरांची संख्या वाढली आहे बंधूंनो, पण आजाराच्या वाढत्या प्रमाणामुळे तिथल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अनेक अडचणीला सामोरं जावं लागतंय. काय आपल्या पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाची त्या ठिकाणी परिस्थिती आहे? रिक्त पदे आहेत, सरकार तुमचं आहे, का त्या ठिकाणी तुम्ही त्या जागा भरू शकला नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं नाही. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची परिस्थिती बदलू. आज त्या ठिकाणी तालुक्यातल्या कितीतरी शाळा त्या ठिकाणी शिक्षकांची रिक्त पद आहेत आणि तिथल्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतंय ते त्या ठिकाणी पंचायत समितीची सत्ता तुमच्याकडे होती, सरकार तुमचं होतं, का ती रिक्त पद त्या ठिकाणी तुम्ही भरू शकला नाही? हे खऱ्या अर्थानं प्रचार शुभारंभाच्या प्रसंगी तालुक्याला तुम्ही त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं. परंतु तालुक्याला निवडणुकीच्या पुरतं वेगवेगळे आमिष दाखवून फसवायची भूमिका पार पाडणारे हे लोकप्रतिनिधी काय सांगितलं? 35 गावची योजना त्या ठिकाणी आम्ही झाली आहे म्हणून तुम्ही पेपरला वाचलं असेल. 3-4 तारखेला त्या ठिकाणी आलं. मला सांगा, तारखेनिशी बदलून मी सांगू शकतो, 4 सप्टेंबर 2024ला तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणून आंधळगावच्या त्या ठिकाणी गावाच्या परिसरामध्ये त्या भूमिपूजन केलं, शुभारंभ त्या ठिकाणी केला. कधी? 4 सप्टेंबर 2024. आणि त्याला पर्यावरणाची मंजुरी कधी मिळाली माहित आहे बंधूंनो? 11 सप्टेंबर 2025ला. एका वर्षानंतर पर्यावरणाची मंजुरी नसताना राज्याचा उपमुख्यमंत्री एका योजनेचा येऊन शुभारंभ करतो आणि आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये सरळ सरळ तुम्ही धूळपेट त्या ठिकाणी करता. हे कशासाठी पाप त्या ठिकाणी चालू आहे? आणि हे पाप जर थांबवायचं असेल तर आपल्या विचाराची माणसं जोपर्यंत तिथं भांडताना बोलणारा त्या ठिकाणी पाठवणार नाही तोपर्यंत बदल बदलून त्या ठिकाणी घडणार नाही. असे बोशे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आदरणीय भारत नानांनी तिथल्या मायमाऊलींच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे. भले आम्ही दुष्काळात जन्माला आलो असले तरी दुष्काळात मरायचं नाही म्हणून त्या माता भगिनीच्या मायमाऊल्यावरच्या डोक्यावरचा हंडा उतरवल्यानंतर नानांच्या नंतर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ती योजना किती वेळा चालू ठेवली या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी तुम्ही बोलायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं बंधूंनो. पण आज आपली अशी परिस्थिती झाली आहे, जल जीवन मध्ये अनेक गावाचा समाविष्ट आहे. आज जानेवारी महिना संपतोय बंधूंनो, 31 तारीख आहे. फेब्रुवारी नंतर अनेक गावाला पाण्याची टंचाई त्या ठिकाणी भेडसावणार आहे. पण राज्यातल्या सरकारचा निर्णय आहे, ज्या गावात जल जीवनची योजना मंजूर झाली आहे तिथं तुम्हाला भविष्यात टँकर देखील त्या ठिकाणी मिळणार नाही. ही परिस्थिती जर बदलायची असेल बंधूंनो तर चुकीची माणसं त्या ठिकाणी जी दिशाभूल करायला पसरवत आहेत ना
ती भूमिका बदलणारी माणसं बदलून उद्याच्या काळात त्या ठिकाणी उद्याच्या 7 तारखेला त्या ठिकाणी आहे. यांनी काय केलं? 4 वर्षाच्या काळात झेडपीमध्ये मग समाज कल्याणचा, दलित वस्तीचा निधी, जनसुविधा असेल, 25-15चा असेल, 30-54चा निधी त्या ठिकाणी अडवायची भूमिका त्या ठिकाणी करण्याची भूमिका केली. आणि काय सांगितलं त्या गावातल्या प्रमुखांना, सरपंचांना? माझ्याकडे ये, प्रवेश कर, मगच त्या ठिकाणी निधी देतो. बंधूंनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेली ही जी योजना त्या ठिकाणी जी आपल्याला त्या ठिकाणी घटनेतून दिलेला अधिकार आहे, दंडेलशाही हुकुमशाही प्रवृत्तीला आळा कधीच या तालुक्यानं त्या ठिकाणी घातला नाही. आणि मुळात लोकांच्या सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होता. आमदार साहेब काय बोलले हो? आमदार साहेबांनी आदरणीय सरांच्यावरती, ढोबळे सरांच्यावरती टीका केली. एवढ्यावर भागले नाहीत. आमदार साहेबांनी माझ्या 11 वर्षाच्या मुलावर टीका केली. किती वर्षाचा आहे तो? 11 वर्षाचा. आणि 11 वर्षाचं पोरग दंड थोपटतंय म्हणले. आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पेलो नाही, जशाच तसं उत्तर देऊ 11 वर्षाच्या मुलाला. काय तुमची क्यू येते, बुद्धिमत्तेची क्यू? अरे 11 वर्षाच्या मुलाला जर तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचं बोलत असाल तर संविधानात पदावरती तुम्ही त्या ठिकाणी बसला. पण त्या 11 वर्षाच्या पोराचा आजोबा वारल्यानंतर, ज्यावेळी पोटनिवडणूक झाली आणि पोटनिवडणुकीत जिंकल्यानंतर तुम्ही दंड थोपटताना तुम्ही कुठल्या आईचं दूध प्याला होता ते देखील इथल्या लोकांना नागरिकांना त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होता. अरे 11 वर्षाच्या पोराला दाखवायच्या आधी त्याचा बाप इथं त्या ठिकाणी जिवंत आहे. बोलण्याची भाषा तमा त्या ठिकाणी तालुक्याला तुम्ही सांगितली पाहिजे. तुमच्या बुद्धिमत्तेची कीव येते. लोकांच्यासाठी तुम्ही, ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय त्यांच्यासाठी काय करणार आहे हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. पण 11 वर्षाच्या पोराला दाखवतो म्हणणारे आमदार पहिल्यांदाच या महाराष्ट्रात मी बघतोय. 11 वर्षाचा आहे तो, 11 वर्षाचा, लहान, 5वीला शिकतोय. ही तुमची बुद्धिमत्तेची त्या ठिकाणी कीव येते बंधूंनो. आणि म्हणून मला आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगायचं की हे जे आपल्या विचाराचे उमेदवार आहेत, दामाजी नगर त्या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून महावीर आप्पा शिवाजीराव ठेंगील आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. त्यांचे चिन्ह आहे रिक्षा. आणि पंचायत समितीचे जयश्रीताई मारुती शिंदे त्यांचं चिन्ह आहे रिक्षा. आणि त्या ठिकाणी सारिकाताई गणपती धसाडे यांचं चिन्ह आहे बॅट. आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपल्या एका गावाला त्या ठिकाणी 2 मताचा अधिकार प्रत्येकाला असणार आहे. जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा व्यवस्थितपणे कोण दिशाभूल करत असेल, आपल्या मतभेद त्या ठिकाणी पसरवत असेल तर ते दूर सारून बंधूनो. कारण मनात आणलं तर माझ्यावरती टीका टिप्पणी जरूर करू द्या, मी खंबीर आहे. एकच कॅसेट आहे त्यांच्याकडे, काय? नॉट रिचेबल आहे, नॉट रिचेबल. 21ला तेच बोलले, हे संपलेत, भालके संपलेत म्हणले. 1,05,617 मायबाप जनतेने आशीर्वाद दिला. भालके संपले म्हणणाऱ्याला 2024ला 1,16,717 मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद दिला. भालके तुमच्या बापाला संपत नाहीत. कारण भारत भालकेनी कधी दंडेलशाही, हुकुमशाही कधी त्या ठिकाणी त्रास देण्याची, तालुक्यात कुणीही सांगावं, राजकीय मतभेद असतील, पार्टी गट तटाच्या पलीकडे तालुक्यातल्या एकाही नागरिकांनी, गावच्या सरपंचांनी किंवा त्या काळात काम केलेल्या कुठल्याही तरुणांनी सांगावं की भारत नानाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी त्रास झालाय, कधी त्या ठिकाणी माझ्या पार्टीत प्रवेश कर, मगच निधी देतो, अशा पद्धतीची भूमिका जर कुणीही सिद्ध करून दाखवली तर म्हणेल ती भूमिका त्या ठिकाणी ऐकण्याची आहे. कारण भारत नानांचं राजकारण या आपल्या शेतकऱ्यांच्या प्रेमाच्या वरती, विश्वासाच्या जोरावरती त्या ठिकाणी होतं. आणि तोच विचार बंधूंनो इथून पुढच्या काळात घेऊन जाण्यासाठी माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करतायत. मी जर नॉट रिचेबल असतो तर मंगळवेढची नगरपालिका तुमच्या ताब्यातून कशी काढून दिली? मी, माझं कुटुंब नॉट रिचेबल असतं तर पंढरपूर शहरामध्ये महाराष्ट्रातल्या 3 नंबरनं त्या ठिकाणी निवडून देण्याची भूमिका तिथल्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी पार पाडलं. कारण हे विश्वासाचं, प्रेमाचं, जीवाबंधनाचं, ऋणानुबंधनाचं नातं इथल्या मायबाप जनतेचं आणि भालके कुटुंबाचं आहे. त्यामुळे तुम्ही कुणीही त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केला तर आरोप प्रत्यारोपाला बळी न पडता भोसे जिल्हा परिषद गटातून बसवराजजी रामगोंडा पाटील यांचं चिन्ह आहे रिक्षा. आणि
प्रवीण ज्ञानोबा मेटकरी यांचं चिन्ह आहे हात, त्या ठिकाणी सुरेशजी ईश्वर कांबळे यांचं चिन्ह आहे रिक्षा. हुलजंती जिल्हा परिषद गटातून सौभाग्यवती जयश्रीताई महेश माने यांचं चिन्ह आहे घड्याळ. सौभाग्यवती उन्नतीताई सुरेश पवार ताईंचं चिन्ह आहे घड्याळ. आणि महादेव पंडितजी पिटरगी यांचं चिन्ह आहे रिक्षा. आणि आपल्या लक्ष्मी दहिवडी गटातून आदरणीय सौभाग्यवती कोमलताई डोबळेंचं चिन्ह आहे घड्याळ. त्याचबरोबर काकासाहेब मोहनराव मोरेंचं चिन्ह आहे रिक्षा. आणि आणखी एका गणातली तुमच्या पुढे 2-3 दिवसापूर्वी बातमी आली असेल, अमुक अमक्याने त्या ठिकाणी त्याला पाठिंबा दिला. कारण सरकार तुमचा विकासावरती बोलायला पाहिजे होतं, पण दंडेलशाही आणि त्या ठिकाणी दबावाचं राजकारण करत असेल. आणि त्या लेंडवेला देखील माझं सांगणार, 2009 पासून तुम्ही प्रामाणिक होता आणि प्रामाणिकपणाला न्याय द्यायची भारत नानांची शिकवण आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं. आणि तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून दबावावरून जर बळी पडत असाल तर लेंडवेला देखील माझं आव्हान आणि तुमच्या माध्यमातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे, तुम्हाला 1 दिवसाचा कालावधी आहे. तुम्ही भारत नानांच्या विचाराचा जर कार्यकर्ता असेल तर तुम्ही सन्मानानं परत त्या ठिकाणी या, सन्मानानं पार्टीत तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जाईल. पण जर त्या ठिकाणी पुळचाटपणा केला तर तिथली मायबाप जनता त्या गावापासून सगळ्याला त्या ठिकाणी न्यायाची भूमिका दाखवून देईल. कारण एकदा विश्वासानं समोर गेल्यानंतर कुणी कधी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घ्यायची नाही. भारत नानांची आमच्यावरती शिकवण आणि संस्कार आहेत बंधूंनो. आणि म्हणून मला त्या राजेंद्र लेंडवेला देखील आवाहन करायचं आहे की ज्या भूमिकेतनं आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहिलोय आणि या बाबतीत देखील तुम्हाला मला सांगायचं आहे की त्यांनी असली कट कारस्थान ज्यावेळी केली, कारखान्याच्या वेळी एक बिनविरोध केलं, 3,000 तुम्ही त्यांना पाडलं का ना. नगरपालिकेला एक बिनविरोध केलं, त्या ठिकाणी तुम्हीच तिथलीच मायबाप जनतेने पाडलं ना. म्हणून ते प्रकार तुम्ही करू नका. आणि तो तसा प्रकार झालाच तर तो आपल्यासाठी शुभ शकुन आहे एवढं देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. आणि उद्याच्या 7 तारखेला 5 तारखेला मतदान होतं, पण आपल्या राज्यावरच्या या 3 दिवसाच्या दुकोट्यामुळं हे मतदान 5 तारखेचं 7 तारखेला त्या ठिकाणी गेलेलं आहे. बंधूंनो, आपण आपल्या वडीलधारे असतील, माता भगिनी, तरुण सहकार्यांना हे चिन्ह पोहोचवून घराघरापर्यंत पोहोचवून त्या ठिकाणी आपली भूमिका सांगायची आहे. आणि अशक्य त्या ठिकाणी काहीच नाही. आपण नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अगोदर 1 महिना हेच आमदार असतील, लोकप्रतिनिधी सांगत होते, बिनविरोधाची भाषा त्या ठिकाणी करत होते. पण मायबाप जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर ती हातात न ठेवता ती विजयात कशी रूपांतर करू शकते हे नगरपालिकेला दोन्ही त्या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवेढ्यानं दाखवून दिलेलं आहे. तीच भूमिका उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून घ्यायचा. तुम्ही फक्त बंधूंनो उमेदवाराची तुलना करा. हे आमदार साहेब सांगतायत ना, मी एवढी हजारो कोटीची विकास कामं केली. हजारो कोटीची विकास कामं केली असतील तर किती उमेदवार बाहेरून आणले तू? दहिवडीत कुठनं आणले? इकडून. भोशात कुठनं नेले? इकडून. त्या ठिकाणी 3 वर्ष आमच्या बोटाला हाताला धरून घर ना घर दार दाखवलेला अचानक त्या ठिकाणी कधी कुणी घेतला? हे खालचा आरळी जो कुठला आहे इकडं काही नाही, इथंच फिरत होतं. म्हणून मग जर तुम्ही हजारो कोटीचं जर काम केलं असेल तर का तुम्ही एक कार्यकर्ता तयार करू शकला नाही जो जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला उभा राहू शकेल? याच्यावरूनच बंधूंनो दिसून येतं. आणि आज या 4ही गटातले 4 झेडपीचे उमेदवार आणि आपले पंचायत समितीचे उमेदवार तुम्ही बघा, तपासा. मी सांगतोय म्हणून तपासा. तुमच्यातले आहेत, जन्मांचातले आहेत, तुमच्या सोबत राहणारे आहेत, अर्ध्या रात्रीचा हाक मारल्यानंतर येणारे आहेत, कुठल्याही अडचणीला धावून जाणारे आहेत. आणि म्हणून ही भूमिका तपासून मग महावीर अप्पासारखा युवा कार्यकर्ता ज्याला मी त्या ठिकाणी सांगितलंय मोठ्या भावाप्रमाणे हा भगीरथ महावीर अप्पाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील. तुमच्या आशीर्वादाची, पाठबळाची त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाची बंधूंनो त्या ठिकाणी गरज आहे. आणि ती उद्याच्या 7 तारखेला दिल्यानंतर आपल्या विचाराचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठीची बंधूंनो ही निवडणूक आहे. आणि ती निवडणूक पार पाडण्यासाठी कुणाच्या दबावाला, आमिषाला त्या ठिकाणी बळी पडू देऊ नका. अजून बरंच येणार आहे. थोड्या वेळापूर्वी कळलं
भोसे गटात उद्या पालकमंत्री येणार आहेत. बरोबर ना? मुख्यमंत्री पण येतील. ह्यांच्या मुलाखती घ्यायला पालकमंत्री येतात. ह्यांची एवढी ह्यांच्यावर वेळ आली आहे बदलून. ह्यांच्या हातात काही राहिलं नाही. वरनं चिठ्ठी येते, हे खाली मान घालते पुढे जाते आणि आपल्याच लोकात येऊन त्या ठिकाणी फक्त 1000 कोटी 500 कोटी झालं. कुठला रस्ता दाखवून द्या, या कुठल्याही भागात जावा आणि मग का त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल त्या ठिकाणी करता. आज वर्षानंतर तिथली जर तुमची पर्यावरणाची मंजुरी न मिळता राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन उद्घाटन करत असतील तर का आमच्या जखमीवरती त्या ठिकाणी मीठ चोळता. जिल्हा परिषद पंचायत समितीची 5 तारखेला आचारसंहिता लागणार आहे म्हणल्यावर 2 तारखेला तिथं तुम्ही पाण्याची काय काढले माहित आहे, पाईपा तयार करायची फॅक्टरी कुणाची, ह्यांची स्वतःचीच. तालुक्यातले लोक बोलवले आणि आज शुभारंभ झाला पाण्याच्या त्या ठिकाणी. अरे कशासाठी तुम्ही? एक तर ज्या भारतमानाने त्या ठिकाणी कागदावर नसणारं पाणी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करून कागदावर आणलं, त्यांची इच्छा होती बंधूनो की मी त्या ठिकाणी हयात असेपर्यंत त्या लोकांच्यासाठी झगडणार. मात्र ती कागदावरती पाणी आणून त्या मंजूर त्या ठिकाणी, कारण या 35-40 वर्षात तुम्ही बघा बंधूनो, पश्चिम त्या विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजनेला मंजुरी द्यायची नाही. तसं असताना राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी मंजुरी मिळवली आणि त्यानंतर तुम्ही जर हे त्या ठिकाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळं राजकारण करत असाल. तुम्हीच बघितलंय तालुक्यात 1.5 वर्षापूर्वी मंजूर झालं म्हणून सिद्धेवाडीपासून हार तुरे फुलं त्या ठिकाणी तुम्हीच मंजुरी घेताय, तुम्हीच सांगताय. पर्यावरणाची मंजुरी देखील वर्षानं तुम्हीच त्या ठिकाणी करताय. ही दिशाभूल आणि अफवा पसरवून आमच्या इथल्या शेतकऱ्यांच्या ज्या त्या ठिकाणी विचारावरती, मनावरती, त्यांच्या जिद्दीवरती, त्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम आणि पाप तुम्ही करत असाल तर इथला शेतकरी त्या ठिकाणी इतकाही वेळा म्हणून तुम्ही जर समजत असाल तर नाही. उद्याच्या 7 तारखेला बंधूनो आपल्या एकजुटीनं न्यायाची भूमिका देण्याची भूमिका आपण पार पाडावी ही ती कळकळीची विनंती इथल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करतो. आणि मी जे उमेदवार 4ही गटातले त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, रिक्षा चिन्ह असेल, बॅट असेल, घड्याळ असेल आणि हाताचं चिन्ह त्या ठिकाणी आपण बघून जबाबदारीनं त्या गावातल्या वडीलधारे असतील माता भगिनींच्या पर्यंत पोहोचून आपण उद्याच्या 7 तारखेला मतदान रूपे आशीर्वाद द्यावा ही विनंती या निमित्तानं करतो. आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.